नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मुंबईमध्ये कारशेडच्या बांधकामावरून सुरू झालेला वाद हा केवळ आणि केवळ मुंबईतल्या सत्ताधारी आणि विरोधकांच्या पुरता मर्यादित न राहता अपेक्षेप्रमाणे तो केंद्र आणि राज्य अशा दोन सरकारांपर्यंत विस्तारलेला आहे. मुंबईत कारशेडची बांधणी आरेच्या जंगलात करायची की तिथून हटवून कांजूरमार्गच्या मिठागरांच्या जमिनीवर करायची असा प्रश्न उपस्थित राहिला. एका सरकारनं आरेची निवड केली, सरकार बदललं आणि कारशेड आरेच्या जमिनीवरून हटवून कांजूरमार्गच्या मिठागरांच्या जमिनीवर नेण्यात आली. ही प्रस्तावित कारशेड आहे. प्रस्तावित कारशेडच्यासाठी अद्याप फारसं बांधकाम कांजूरमार्गच्या इथे झालेलं नाही. तिथे अद्यापही जमिनीची तपासणी सुरू आहे. त्याच्या तुलनेत आरेमध्ये बांधकामाच्या दृष्टीनं बऱ्यापैकी पावलं पुढे टाकली गेलेली आहेत. असं असताना मुंबईच्या एका अत्यंत महत्त्वाच्या विकास प्रकल्पाच्या बाबत राजकीय इच्छाशक्ती आणि राजकीय अहंकार या दोन्हीच्या मधला संघर्ष हा विकास प्रकल्पाच्या मुळावर येतो की काय असा प्रश्न उपस्थित होतोय. त्या निमित्तानं आजची लक्षवेधी चर्चा कारशेडची जमीन नक्की कुणाची? या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होत आहेत काँग्रेसचे प्रवक्ता सचिन सावंत, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता राम कदम, कांजूरमार्गच्या कारशेडचे विरोधक आणि पेशानं सीए असलेले आनंद देवधर, तसंच आरेच्या कारशेडचे विरोधक स्टॅलिन. या सर्व मान्यवरांचं स्वागत. माझा पहिला थेट प्रश्न या घडीला स्टॅलिन यांना आहे. स्टॅलिन, जर समजा 2015च्या साली कांजूरमार्गची कारशेड प्रस्तावित होती, आरेची कारशेड पण प्रस्तावित होती, तर आत्ताच्या घडीला आरेमध्ये कारशेड नसणं आणि कांजूरमार्गमध्ये असणं यात कोणाचा फायदा आहे, कोणाचा तोटा आहे? पहिली गोष्ट म्हणजे कांजूरमध्ये जे कारशेड आहे ते मेट्रो 6 साठी आरक्षित ठेवलं गेलं होतं. म्हणजे मेट्रो 6 जे जोगेश्वरी विक्रोली लिंक तो मेट्रो आहे त्यासाठी तो राखीव ठेवलं होतं. तेव्हा या जमिनीवर कसलाही वादविवाद कोणी आणलं नाही. आज आरेमध्ये जिथे त्यांना 20 हेक्टर जमिनीची गरज होती तिथे फडणवीस सरकारने त्यांना 66 हेक्टर जमीन दिलं होतं. उरलेलं 40 हेक्टर जमीन कोणाला विकणार होते, त्याच्यावरती काय बांधकाम येणार होती, कशासाठी दिलं होतं याचा खुलासा अजूनही होत नाहीये. आणि फडणवीस साहेबांचं स्वतःचं वक्तव्य आहे की कांजूरमार्गमध्ये 5,000 कोटी कोणी खासगी व्यक्तीला द्यावा लागेल म्हणून ते आम्ही कारशेड आरेमधून काढून कांजूरला घेऊन जात नाही. म्हणजे आज तो खासगी व्यक्ती कोण निघालं? भारत सरकार. आणि त्याच्यावरती आपण चर्चा करू. त्यांच्याकडे जमीन कशी आली आणि कसं महाराष्ट्र सरकारचा दावा आहे त्याच्यावरती आपण चर्चा करू. पण हा जो 5,000 कोटींचा मालक भारत सरकार आहे हा दावा आनंद देवधरांना कितपत पटतोय? 5,000 कोटी केंद्र सरकारला द्यावे लागले असते का? आणि जर ते केंद्र सरकारला द्यावे लागले असते तर त्यात काही गैर होतं की केंद्र सरकार प्रत्यक्षात 5,000 कोटींच्या ऐवजी कोणीतरी एक त्रयस्थ व्यक्ती होता जो एक व्यक्ती या कांजूरमार्गच्या जागेतून लाभार्थी ठरला असता? आनंद देवधर, आपल्याला प्रश्न आहे माझा. हो हो, ऐकू येतोय का आवाज? अगदी ऐकायला येतोय. आपण बोलणं सुरू करा. हा, मुळात कांजूरमार्गाची जी जागा आहे आरे कारशेडसाठी, मेट्रो 3च्या कारशेडसाठी, ती 4 जागांमधली एक होती. बॅकवे रेक्लेमेशन, डीकेसी, कांजूरमार्ग आणि आरे. उरलेल्या तिन्ही जागांमध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम आले म्हणून आरे फायनल झाली. आरेला खूप विरोध झाला, अनेक संघटनांनी विरोध केला, परंतु मुंबई हायकोर्टाने आरेची जी प्रस्तावित जमीन आहे ते जंगल नाही असा 2017 साली निर्णय दिला. त्याच्यामध्ये नॉन डेव्हलपमेंट झोन मधून कारशेड साठी जी ट्रान्सफर केले, चेंज ऑफ युजर, ते इलिगल नाही असाही निर्णय दिला. त्याच्यानंतर तिथे झाडं कापायला कोणतीही स्टे आणला नव्हता. हे मॅटर सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा गेलं त्यावेळी सुप्रीम कोर्टाने विचारलं मेट्रो कॉर्पोरेशनला की अजून तुम्हाला काही झाडं कापावी लागणार आहेत का? तर त्यांनी सांगितलं आता इथून पुढे एकही झाड कापावं लागणार नाही. आता या स्टेजला आल्यानंतर काही कोटी रुपये खर्च केल्यानंतर मुळात कांजूरमार्गाला नेण्याची जरूरच नव्हती.
कांजूरमार्गला त्याचा जो टायटल डिस्प्यूट आहे तो स्टेटस को आहे असं मुंबई हायकोर्टाने सांगितलेलं आहे. त्यामुळे ती जमीन कोणाची जी वादग्रस्त जमीन आहे तिथे मुळात न्यायचीच कशाला कारशेड. त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे पण आनंद देवधरजी, मुद्दा 5,000 कोटींचा होता. गेल्या सरकारच्या काळात सांगितलं गेलं कारशेड 5,000 कोटींचं नुकसान टाळण्यासाठी कांजूरच्या ऐवजी आरे मध्ये केली जाते आहे. जर समजा ते खरं असेल तर तो 5,000 कोटींचा लाभार्थी कोण आहे? आत्ताच तुम्ही थोड्या वेळापूर्वी स्टॅलिन यांचं वक्तव्य ऐकलं. 5,000 कोटींचा लाभार्थी केंद्र सरकार आहे असा त्यांचा दावा आहे. तुमच्या लेखी केंद्र सरकारच लाभार्थी आहे की कुठला व्यक्ती लाभार्थी आहे? माझ्या माहितीप्रमाणे कांजूर मधली जी टोटल जागा आहे त्याचे 2 भाग आहेत. त्यापैकी एक भाग डिस्प्युटेड आहे आणि एक भाग अनडिस्प्युटेड आहे. मुळात हा प्रश्नच उपस्थित होता कामा नये. जेव्हा आरे येथे कारशेडचं बांधकाम बऱ्यापैकी पुढे गेलेलं आहे आणि मुळात 33 स्टेशन्स आहेत याला आणि त्यांचंही काम खूप पुढे गेलेलं आहे. टनेलिंग खूप पूर्ण झालेलं आहे. त्याचवेळी सायमल्टेनियसली कारशेडचं बांधकाम सुरू होणं आवश्यक आहे. कारण जोपर्यंत कारशेड पूर्ण होत नाही तोपर्यंत मेट्रोची स्टेशन कितीही पूर्ण झाली तरी काही फायदा नाही त्याचा. बर, स्टॅलिन यांना माझा एक प्रश्न आहे. स्टॅलिन यांना माझा प्रश्न आहे की स्टॅलिन तुमच्या लेखी आरे कारशेडच्या जमिनीचा मालक कोण आहे ते सुस्पष्ट आहे. कांजूरमार्गच्या जमिनीचा मालक कोण आहे ते स्पष्ट आहे. एक प्रश्न तुमच्यासाठी आहे की आरे मध्ये बांधकाम झालेलं असताना ती कारशेड तिथे थांबवून आणि बऱ्यापैकी त्या ठिकाणी झाडांची छटाई झालेली असताना सुद्धा तिथून ती कांजूरमार्गला नेणं हा व्यवहार्य निर्णय आजच्या या घडीला होता का? याच्यात तुम्ही 2 गोष्ट सांगितल्या की बरेचशा काम पुढे गेलेले आहे आरे मध्ये. ह्याचा मी खुलासा केला. आरटीआय माझा स्वतःचा आरटीआय याच्यामध्ये दाखवले गेले की 70 कोटी रुपये खर्च केलेले आहेत आणि ती 70 कोटी रुपये जरी खर्च केले असेल ती पूर्ण जागा वन विभागाला देऊन त्याला राखीव वन घोषित करून त्या जागेवरती फॉरेस्ट म्युझियम उभारण्याचं काम होणार आहे. म्हणजे ती जमीन काय फुकट गेली नाही किंवा खराब झालेली नाही. दुसरा प्रश्न होता तुमचा की काय, सॉरी मी आय मिस द क्वेश्चन. काय बोललात तुम्ही सेकंड क्वेश्चन? मी दुसरा मुद्दा त्यात म्हणजे खरं तर मी जो दुसरा उपस्थित केला होता त्याचं उत्तर तुम्ही आधी दिलं. माझा पहिला प्रश्न आपल्यासाठी हा होता की कांजूरमार्गच्या जमिनीची मालकी नक्की कोणाची या संदर्भातली स्पष्टता समोर आली आहे का? कारण आता थोड्या वेळापूर्वी आनंद देवधरांनी हा दावा इथे उपस्थित केला की कांजूरमार्गची जागा वादग्रस्त आहे आणि तिथे मुळात कारशेड नेण्याची गरजच नव्हती. नाही, मी तुम्हाला मी त्याचं स्पष्टीकरण देतो. मी काय म्हणजे हवेत कधीच बोलणार नाही. जे आम्ही बोलतो डॉक्युमेंट अभ्यास करून आम्ही सांगतो तुम्हाला. 1880 ते 1917 पर्यंत काही लीजेस दिले गेले होते मीठ पिकवण्यासाठी. 1917 साली जे लीजेस होते ते 2017 मध्ये संपले. 1917 साली महाराष्ट्र हा राज्य घोषित झाला नव्हता. आपलं स्वातंत्र्य राहिलं म्हणजे तो संग्राम चालला होता. 1947 झालं. त्याच्यानंतर वेगवेगळे स्टेट्स निर्माण झाले. आता प्रश्न असा येतो की जोपर्यंत मीठ पिकवत होतं त्या जमिनीवरती त्यांचा करार होता केंद्र सरकाराबरोबर. बरोबर आहे. एकदा राज्य स्थापित झाल्यानंतर महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड सेक्शन 20 वाचावं. जे कोण आर्ग्यू करतायत त्यांनी वाचावं. ते स्पष्ट सांगतात की सगळं जमीन महाराष्ट्र सरकार किंवा कुठचं राज्य असेल त्या राज्याचं मालकीचं असेल. आणि हा एक लक्षात ठेवायचं आपल्याला की मेट्रो 6चं कारशेडसाठी ही जागेबद्दल कोणीही बोलत नाही. फक्त आरेमधून हलवायचं त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे यांना. जर 4 कारशेड एकत्र येत असेल आणि जागा वाचत असेल, लोकांचा पैसा वाचतोय तर का विरोध होतोय याचा? याच्यावर एक आनंद देवधरांचं उत्तर घेऊयात. त्यानंतर राजकीय पक्षांचे प्रवक्ते आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडे जाणार आहोत. आनंद देवधर, याचं तांत्रिक उत्तर काय आहे? त्याचं तांत्रिक उत्तर असं आहे की आरे कारशेड जी आहे ती सीब्स या शेवटच्या स्टेशन पासून फक्त 1 ते 1.25 किलोमीटर अंतरावरती आहे आणि कांजूरमार्ग शेवटचं सीब्स या स्टेशन आहे तिथपासून 7.5 किलोमीटर अंतरावरती आहे. आता याच्यासाठी तुम्हाला मेट्रो रूटची अलाइनमेंट बदलावी लागणार आहे. तो किती खर्च येणार हे सरकार सांगत नाहीये आणि तो खर्च कशाला करायचा, कोणाच्या जीवावर हे सगळं करायचं आणि का? जर आरे कारशेड व्यवस्थित कोर्टामध्ये सगळं क्लिअर झालेलं आहे, इव्हन अल्टरनेट साईट तुम्ही काम निवडून केलं म्हणून सुप्रीम कोर्टाने 20 सेकंद अर्ज फेटाळून लावला होता 2018 साली. एवढं सगळं झालेलं असताना केवळ इगो, फडणवीस म्हणाले त्याप्रमाणे राज्य हे लोकांच्या हितासाठी करायचं असतं, इगो सांभाळण्यासाठी करायचं नसतं असं त्यांनी विधानसभेच्या पटलावर मांडलेलं आहे. फडणवीसांनी म्हणलं. माझा पूर्ण पाठिंबा आहे त्यांना.
ठीक आहे, या मुद्द्यावर राजकीय प्रवक्त्यांना बोलता करणार आहोत. आधी सचिन सावंत यांना माझा प्रश्न आहे. सचिन सावंतजी, जो विषय न्यायालयाकडून मान्य झालेला आहे, जी जागा न्यायालयाकडून मान्य झालेली आहे, स्वाभाविकरित्या त्या जागेच्या मालकीचे विषयही मान्य झालेले असतील. फिजिबिलिटी स्टडी अर्थात व्यवहार्यता चाचणी अहवाल सुद्धा समोर आलेले आहेत. त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून न्यायालयाने जर आरेची जागा मान्य केली होती तर कांजूरला ती न्यायची आणि कांजूरच्या मालकीवरून नवा वाद जन्माला घालायचा, हा सगळा प्रकार हा आत्ता करण्याची गरज होती का? नाही, पहिली गोष्ट अशी की न्यायालयाच्या पेक्षा सरकारचा निर्णय अधिक महत्वाचा असतो आणि त्यावेळेच्या सरकारनं हा निर्णय घेतला होता तो पर्यावरण प्रेमी असतील किंवा मुंबईकरांच्या एकंदर भावनांच्या विरोधामध्ये निर्णय घेतला होता. आज ज्या पद्धतीनं कॉस्ट एस्कलेशन वगैरे जे काही म्हटलं जात आहे, जर त्या ठिकाणी 200 एकर जमीन ही अधिक जंगल त्या होत असेल तर यापेक्षा अधिक महत्वाचं कुठलं नाही. व्यावहारिकता पर्यावरणाशी तुलना त्याची कधीही करता येत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. आता कॉस्ट एस्कलेशन काय होणार आहे याबद्दल डीएमआरसी एकंदर अहवाल देईल. आता राहिला कांजूरमार्गच्या जमिनीचा जो प्रश्न आहे याबद्दल जर तुम्ही विचार केला तर ही कांजूरमार्गच्या जमिनीमध्ये हे आरे कारशेड होऊ शकत होतं हे जर सरकारला माहित होतं तर त्यांनी ते का केलं नाही हा मूलभूत प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतो. आणि खऱ्या अर्थानं जर कॉस्ट एस्कलेशन झालं तर त्याचं उत्तरदायित्व देखील त्यांच्याकडे जातं. दुसरीकडे आता ह्या लँडच्या संदर्भात जे म्हटलं जात आहे की ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष आपली भूमिका ओळखते, या लँडच्या संदर्भामध्ये तांत्रिक बाजू लक्षात घेतली पाहिजे. पहिली गोष्ट, ह्या दोन जागा आहेत जे आता देवधरजी देखील म्हणाले, त्यातली एक 200 एकरची जी जागा आहे त्यामध्ये ते जे बापना आणि सॉल्ट डिपार्टमेंट आणि राज्य सरकार हे लिटिगेशन मधली ती जमीन जी त्या पद्धतीची आहे त्याचा संबंध ही कारशेडची जमीन आहे 102 एकरची त्याचा नाही आहे असा अहवाल ऍडव्होकेट जनरल यांनी दिलेला आहे. त्यामुळे आपण जी आता कारशेडची जमीन म्हणतोय त्याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेचं प्रायव्हेट डिस्प्यूट नाही, ही लिटिगेशन फ्री जागा आहे. आता ही 102 एकरच्या जागेच्या संदर्भात जर तुम्ही म्हटलं तर त्या संदर्भामध्ये त्याची आता जे सॉल्ट डिपार्टमेंटनं अचानकपणे आजच्या दिवशी जे काही बोर्ड लावलेला आहे हे जाणीवपूर्वक महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या पोटशोळांना मोदी सरकारकडनं केलेलं पाऊल आहे. पण सचिनजी, आपल्याला असं वाटतं की तिथे जो फलक लागला आहे तो अचानक एका रात्री लागलाय, तो या आधी नव्हता? ऐका मी सांगतो. पहिली गोष्ट अशी की ही जमिनीच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासन हे सातबाऱ्यावरती 1969 पासून आहे. 1981 ला त्याची त्या ठिकाणी सातबारा झाला, त्याच्यामध्ये देखील महाराष्ट्र शासन आहे. त्यामुळे त्यानंतर वेळोवेळी सॉल्ट डिपार्टमेंटला तुम्हाला तुमची जमिनीचा जो काय अधिकार तुम्ही दाखवता तो दाखवण्याची मुभा देण्यात आली. 2014 साली कलेक्टरांकडे याची सुनावणी झाली होती. कलेक्टरांनी त्याच्या विरोधामध्ये निकाल दिला. त्याच्या विरुद्ध अपील करता करता विभागीय आयुक्तांकडे 2015 साली गेले होते. 2015 साली देखील त्यांना मुभा देण्यात आली. तुमच्याकडे काही पुरावे आहेत का? त्यांना पुरावे सादर करता आले नाही. फडणवीस सरकार असताना विभागीय आयुक्तांनी हा निर्णय दिला की महाराष्ट्र शासनाची जमीन आहे आणि त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलं. आणि त्यानंतर ते अपील त्याच्यावरचं 2017 साली क्वासी ज्युडिशियल अथॉरिटी म्हणून तत्कालीन महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांकडे गेलो होतं आणि चंद्रकांत पाटील यांनी विभागीय आयुक्तांचा निकाल हा कायम केलेला आहे आणि महाराष्ट्र शासनाची जमीन हे मान्य केलेलं आहे. त्यानंतर 2018 ते 2020 पर्यंत हे कुठल्याही कोर्टात सॉल्ट डिपार्टमेंट गेलेलं नाही, त्याला अपील केलेलं नाही महसूल मंत्र्याच्या तत्कालीन निर्णयाला. अचानकपणे ज्या वेळेला इथं काम सुरू होतं त्यावेळेला यांना उपरती येते, पश्चातबुद्धी येते आणि अचानकपणे त्या ठिकाणी बोर्ड लावला जातो, पत्र हालचाल सुरू केली जाते. याचा अर्थ असा आहे की जाणीवपूर्वक राजकीय दृष्टिकोनातून हे पोटशुळामधनं इथं कमलाचार्य पद्धतीनं अडथळा आणण्याचा प्रयत्न होतोय, पूर्णपणे स्पष्टपणे दिसून येतोय. राम कदम, ज्या तांत्रिक बाबींच्या आधारे सचिन सावंत यांनी आपला तर्क आणि दावा समोर ठेवला त्याचा प्रतिवाद तुम्हाला करायचा आहे, तुमच्यासाठी वेळ सुरू होतोय. प्रसादजी, माननीय हायकोर्ट, ग्रीन ट्रिब्युनल आणि सुप्रीम कोर्ट या तिघांनाही एकमतानं की आरेची जागा ही कारशेडसाठी योग्य आहे अशा पद्धतीचा निर्वाळा दिल्याच्या नंतर जेव्हा माननीय उद्धव सरकार महाराष्ट्रात सत्तेत आल्याच्या नंतर यांनी स्वतः IAS अधिकाऱ्यांची एक सचिव समिती नेमली ज्याचे मनोज शौनिक प्रमुख होते. आता यांच्या सरकारमधली यांच्याच अधिकाऱ्यांची सचिव समिती ती देखील म्हणते की आरेची जागा योग्य आहे. म्हणजे आरेची जागा योग्य भाजप नाही म्हणत आहे, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, ग्रीन ट्रिब्युनल आणि यांच्या सत्तेमधली सचिवांची कमिटी म्हणते. हा एक भाग. आता दुसरा भाग की हे जे पर्यावरण असं सांगून लोकांची दिशाभूल करतायत, त्या जागेवर या क्षणाला पानाचा साधा देठ सुद्धा तोडायचा नाही.
क्रिकेट किंवा फुटबॉल खेळता येईल असा सपाट मैदान झालंय. झाडं तोडली गेले माननीय न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे. किती तोडलेत? 2646. पण ही 2646 झाडं तोडण्यापूर्वी 2 पट नव्हे, 4 पट नव्हे, 24,000 झाडं त्या ठिकाणी आदरणीय फडणवीस सरकारनं लावली. पण हे उद्धव सरकार महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करते, खोटं सांगते. आता तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा प्रसादजी, की हे कसं रेंगाळणारं आणि कासवाच्या गतीनं काम करणारं सरकार आहे पहा. एका महिन्याचा प्रोजेक्ट डिले झाला, प्रोजेक्टला विलंब झाला तर त्याचं नुकसान आहे 4.5 कोटी रुपये. 10 महिने प्रोजेक्ट सुईच्या गतीनं देखील पुढे गेलेला नाही. म्हणजे हा जो खर्च आहे, जो काही नुकसान आहे, हे काय मंत्री स्वतःच्या खिशातून घालणार आहेत? अहो, हे तुम्ही आम्ही आमच्या करदात्याच्या खिशातले पैसे जाणार आहेत. म्हणजे 4-4.5 हजार कोटीची बर्बादी ही महाराष्ट्राच्या मुंबईच्या जनतेची. हा दुसरा भाग. तिसरा मुद्दा की यांच्या अर्धवट अभ्यासामुळे हा जो काही खेळखंडोबा झाला, यांच्या बालहट्टामुळे म्हणा, यांच्या इगोमुळे म्हणा, की त्याच्यामुळे मेट्रोला विलंब होणार आहे आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये रोडवर जी वाहनांची गर्दी वाढणार आहे, त्याचं प्रदूषण, याचा हे विचारच करत नाहीत. ठीक आहे, त्या मुद्द्यावर येऊयात राम कदमजी. पण एक महत्वाचा त्यातला जो आक्षेप आहे की केंद्र सरकारनं रातोरात जमिनीवर स्वतःचा फलक लावला, हा दावा कितपत खरा आहे? तुम्ही त्या भागात बऱ्याचदा कदाचित गेलाही असाल, कारण तुमचा मतदारसंघ त्याच्या जवळ आहे. प्रत्यक्षात जागा आपली आहे की राज्य सरकारची, हे कळायला केंद्र सरकारला उशीर लागला का? आणि ज्या पद्धतीने सचिन सावंत सांगतायत की ठरवून राज्य सरकारला अडचणीत आणण्याचा हा केंद्राचा प्रयत्न आहे का? या दोन्ही मुद्द्यांवर प्रत्येकी 30 सेकंदात. प्रसादजी, मुळामध्ये आरेमध्ये या क्षणाला काम सुरू होऊ शकतं. सरकारला हा बालहट्टा कशासाठी? हा मुद्दा एक. आणि दुसरा मुद्दा, यांनी घाई गडबडीमध्ये त्या वेताळाच्या गोष्टी असतात ना, अंधेर नगरी, तशा पद्धतीने अर्धवट अध्ययनाच्या जोरावर कांजूरमार्गला रातोरात निर्णय घेतला. सचिव सांगत होते की तिथे फिजिबल नाही, योग्य नाही. पण माननीय मुख्यमंत्र्यांनी हे सरकार ऐकायला तयार नव्हतं. यांच्या अर्धवट अध्ययनाचं नुकसान मेट्रोच्या भविष्यातल्या प्रवाशांवर होणार आहे. त्याच्यामुळे हा सरकारचा अर्धवटपणा आहे, हे सरकारचं अपूर्ण ज्ञान आहे. हे सरकारनं अध्ययनाच्या जोरावर जर केलं असतं तर आज त्यांचा फाटक्यात पाय पडला नसता. तर त्याच्यामुळे आजही सरकारने इगो सोडावा आणि आरेच्या ठिकाणी काम सुरू करावं. तुमचं असं म्हणणं आहे की आरेच्या ठिकाणी काम सुरू करावं. या चर्चेत 2 मुद्दे समोर आले आहेत. स्टॅलिनजी, मी आपल्याला संधी देतो. आनंद ओदारांनाही बोलायचं आहे, मी तुमच्या दोघांनाही संधी देतो. 2 मुद्दे समोर आले. सचिन सावंत असं म्हणतायत की चंद्रकांत पाटील यांनी जागेची मालकी कुणाची याचा निकाल दिलेला होता. एक मुद्दा. दुसरा मुद्दा आहे राम कदमांचा की कांजूरमार्ग पेक्षा आरेची जमीन चांगली, असं विद्यमान सरकारचाच एक सचिव सांगतो आहे. प्रत्यक्षात एक पुढे जाऊन पाऊल आपल्याला टाकायचं आणि चर्चेतला हाही मुद्दा घ्यायचा आहे की आरेत ज्या स्थितीमध्ये जागा उपलब्ध होती, त्या स्थितीत त्या क्षणाला कांजूरमार्गला नेणं हा व्यवहार्य निर्णय होता का नव्हता? स्टॅलिन यांनी त्याच्यावर असं सांगितलंय की जी कुठली जागा आता उपलब्ध आहे त्याचा भविष्यात काही ना काहीतरी वापर होणार आहे. आत्ताच्या घडीला स्टॅलिन यांना माझा प्रश्न आहे, मी सचिन सावंत यांना संधी देतोच, एकदा पटकन स्टॅलिन यांच्याकडे जाऊयात. स्टॅलिन, आपण आरेमध्येच कारशेड होणं हे अत्यंत व्यवहार्य आहे, या दाव्यावर काय उत्तर देणार आहात? जागेच्या मालकीचा प्रश्न या 2 राजकीय नेत्यांसाठी सोडा. आरेमध्ये आता ते कारशेड ठेवणं योग्य नाही, कारण स्वतः सरकारने 800 एकर, जिथे फडणवीस साहेब सांगत होते की 1 एकर सुद्धा जंगल नाही, तिथे 800 एकर जंगल अचानक रातोरात रेकॉर्डवर येतोय. कदम साहेब जे बोलले त्याच्यामध्ये एक सत्य आहे की आरेमध्येच काम चालू झालं पाहिजे, हाच त्यांचा हट्ट आहे. मला एकच गोष्ट विचारायचं आहे की जे मेट्रो 6चं कारशेड कांजूरमार्गला बनवणार होते, तिथे दुसरा पर्याय नव्हता. तेव्हा कसलाही विवाद काहीच नव्हतं. फक्त मेट्रो 3चं कारशेड जेव्हा तिथे आलं, त्याच्या मेट्रो 6च्या बरोबर, तेव्हा अचानक सर्वांना त्रास व्हायला लागला. हा अगदी म्हणजे, आणि जे खर्च जे गोष्ट करतायत हे सगळं काही खर्च नाहीये, ते स्पष्ट करून दाखवलेले आम्ही. आणि जे 25,000 झाडं लावलीत ना, त्यातले 250 दाखवले ना, तरी आम्ही हा लढा सोडून देऊ. हे मी आज कॅमेरावर सांगतो तुम्हाला. मी स्वतः जाऊन उत्तर द्या. झाडं लावणं आणि झाडं जगवणं या संदर्भातले आक्षेप कायम आहेत, आपण त्याचं उत्तर द्यावं. राम कदम. 40,000 कोटी 4,000 कोटी म्हणजे लोक घाबरणार.
नवी मुंबई एअरपोर्ट 16,000 कोटीचा आज 25,000 कोटीवर थांबलेलं आहे. त्याच्याबद्दल कोणालाही बोलायचं नाहीये. सगळे मेट्रो लाईन लेट आहे, त्याच्यावरती कोण काही बोलत नाहीये. काय चाललंय म्हणजे फक्त मेट्रो 6 आणि आरे मधल्या जमिनीवर कोणाचा डोळा आहे ह्याचा खुलासा येणाऱ्या दिवसामध्ये होणार. कोणाला येणाऱ्या दिवसात स्टॅलिन मी आपल्याला विचारतो, आरेची जमीन कोणाला तरी लाभार्थी बनवणार आहे, कांजूरमार्गची जमीन कोणाला तरी लाभार्थी बनवणार आहे, अशा प्रकारचे आरोप वारंवार होत आहेत आणि नक्की ती लाभार्थी माणसं कोण आहेत हे कोणी सांगत नाही. तुम्ही निदान आता सांगून टाका, आरेच्या जमिनीवर कारशेड बनली तर लाभार्थी कोण असेल? हा ते बघा, हे त्यांनी कधीच ओपन केलं नाही. आणि MMRCL ज्यांना ही जागा दिली गेली 66 हेक्टर, ज्यांना 20 पाहिजे होतं त्यांनी बोलले 30 देऊन टाका, त्यांना 66 दिलं. आम्ही MMRCL लाच विचारलं तुम्ही 66 हेक्टर कशाला घेतलं, तर ते बोलले आम्हाला विचारू नका, ते सरकारने आम्हाला दिलं, तुम्ही त्यांना जाऊन विचारा. म्हणजे जिथे गरज नाही त्याच्यापेक्षा दुप्पट जमीन फडणवीस सरकारने त्यांना दिलं. कशासाठी दिलं ह्याचं उत्तर फडणवीस सरकारने सांगायचं आहे. राम कदम यांच्याकडे हा मुद्दा घेऊन जावं लागणार आहे. रामजी, जागा अतिरिक्त दिली गेली आणि ती कोणाला ना कोणाला तरी लाभार्थी ठरवण्यासाठी दिली गेली, असाच आक्षेप कांजूरमार्ग बद्दलचा आहे. त्याबद्दल सचिन सावंतांशी बोलणं होणार आहे. तुमच्याकडून आधी आरेच्या जमिनीचा लाभार्थी कोण असा प्रश्न आहे. आरेच्या जमिनीचा लाभार्थी जे मुंबईतले लाखो कोट्यावधी जे प्रवास करणार आहेत ते प्रवासी आहेत. या सरकारच्या मूर्खपणामुळे, या सरकारच्या गोंधळलेल्या कारभारामुळे मुंबईकरांना जी मेट्रो आतापर्यंत मिळाली असती त्या मेट्रोला विलंब होतोय आणि आता भविष्यातल्या 5-10 वर्षात मिळेल की नाही याची देखील आता काही शाश्वती उरलेली नाही. कारण या सरकारचा प्रत्येक पाय, त्यांचं प्रत्येक पाऊल हे फाटक्यात पडते. एक साधं समजून घ्या, ज्या मेट्रोच्या मुंबईच्या कामाच्या स्पीडच्या बाबतीमध्ये जगभरामध्ये कौतुक झालं, देशभरातलं सगळ्यात फास्ट कुठलं काम होत असेल तर ते फडणवीस साहेबांच्या कालखंडातलं मुंबईतलं मेट्रोचं काम होतं. हे तुम्हाला नाकारता येणार नाही. अरे काय बालहट्ट आहे, तिथे मैदान आहे, सपाट जमीन आहे आणि तिथे काय कोण कोणाचं हॉटेल बांधतंय का? तिथे लोकांसाठी कारशेडच होणार आहे ना. कारशेड कोणासाठी आहे? मुंबईतल्या जनतेसाठीच आहे ना. त्याच्यावर कसले वाद घालताय तुम्ही? फक्त स्वतःचा पॉलिटिकल इगो, त्याच्यासाठी कांजूर. अरे कोट्यावधी लोक त्याच्यातून प्रवास करणार आहेत. आज त्या रेल्वेमधून बटाटे कोंबावेत तशा परिस्थितीत लोक प्रवास करतात. याची तरी जनाची नाही मनाची तरी लाज ठेवा. सचिन सावंत फिरत असाल, सचिन सावंत बोलतील आपल्या दाव्यांच्या संदर्भात. नाही, माझं एकच प्रसादजी म्हणणं आहे की हे सगळे एअर कंडिशन गाड्यांमधून फिरत असतील. आज मुंबईकर त्या लोकल मधून फिरतोय, ज्या लोकल मध्ये लोक सामावून घेण्याची क्षमता नाहीये. 80 लाख लोक प्रवास करतात. ही मेट्रो झाल्यामुळे लोकांना सुविधा मिळणार आहे, लोकांना आराम. तुमच्या लेखी आरेच्या जमिनीवरची कारशेड आणि तिचा लाभार्थी मुंबईकर आहे. सचिन सावंतांना विचारूयात, कांजूरमार्गच्या जमिनीचा लाभार्थी कोण आहे? नाही, आता मगापासून तुम्ही जे प्रश्न विचारताय प्रसाद, त्याचं उत्तर राम कदम देत नाहीत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजचा जो मुद्दा आहे तो त्या कांजूरमार्गच्या जमिनीवरती केंद्र सरकारनं अचानक पद्धतीनं चंद्रकांत पाटलांनी निकाल दिल्यानंतर 2 वर्षानंतर उपरती होऊन पश्चात बुद्धीनं लावलेला बोर्ड आहे, त्याचं पत्र पाठवलेलं आहे. हे कोणाच्या सांगण्यावरनं पाठवलंय? 2 वर्ष याला त्यांनी कुठल्याही न्यायालयामध्ये आव्हान दिलेलं नाही. याचा अर्थ त्याच्या संदर्भामध्ये कुठल्याही तऱ्हेचं डिस्प्यूट त्यांच्या दृष्टिकोनातून नव्हतं. हे करायला भाग पाडलं कारण हा जो पोटशूळ आहे की त्या ठिकाणी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या माध्यमातून हा प्रकल्प ह्यांच्या विपरीत पद्धतीनं चाललेला आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे यांना दुखणं काय आहे की कांजूरमार्गच्या ठिकाणी होऊ नये असं त्यांचं का वाटतं? होऊ द्या ना कांजूरमार्गचे ते प्रकल्प. तुम्हाला आरे शेड मध्ये रातोरात जी झाडं कापली त्याचा विरोध मुंबईकरांनी केलाय आणि त्या संदर्भामध्ये काँग्रेस असेल किंवा त्या शिवसेना असेल यांनी आपल्या मॅनिफेस्टोमध्ये मांडलं होतं की याचा आम्ही विरोध करत आहोत. तरी तुम्ही तो प्रकल्प रेटला. कांजूरमार्गच्या जागेमध्ये तो प्रकल्प होत होता. अशा तऱ्हेचं चित्र असताना, ती जागा महाराष्ट्र शासनाची असताना, तुम्हाला माहित असताना तुम्ही तिथे का होऊ दिला नाहीत? हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि मग स्टॅलिन जे म्हणतात त्याच्यामध्ये आर्थिक गणित निश्चितपणे होती. त्यांना तिथे कोणाचं हित सांभाळायचं होतं आणि ते सचिनजी त्या स्टॅलिन यांच्याकडून सुद्धा ती आर्थिक गणित कोणाची याचं नाव येत नाहीये समोर. तुमच्याकडे असतील तर तुम्ही नावं द्या. आणि कांजूरमार्गचा लाभार्थी कोण या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडूनही सचिनजी येत नाहीये. कांजूरमार्गचा लाभार्थी कोण म्हणजे हे सरकार आहे, राज्य सरकारची जमीन आहे, तिथे लाभार्थी वगैरे काही नाही. तिथे जनता लाभार्थी आहे, मुंबईकर लाभार्थी आहेत. 800 एकर जर जमीन त्या ठिकाणी जंगलामध्ये परिवर्तित होत असेल तर त्यापेक्षा अधिक चांगली गोष्ट ही होणार नाही. येणाऱ्या अनेक जनरेशनसाठी ती फायद्याची राहणार आहे, लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही क्रिमिनल आहात. तुमचं सरकार क्रिमिनल होतं की रातोरात झाडं तोडली लोकांच्या अपरोक्ष.
तिथं पक्षी असतात, तिथं त्यांचे थवे असतात, तिथं वातावरण असतं, तिथं लोकांचं तिथं मन असतं, भावना असतात. त्या सगळ्यांचं तुम्ही तुमच्या या हिंदुत्व ज्या पद्धतीने तुम्ही मांडता त्या हिंदुत्वामध्ये बसतं का ते? राम कदम याचं उत्तर आता लगेच देणार आहात? राम कदम याचं लगेच उत्तर देणार आहात की आनंद देवधरांकडे जायचं आहे? नाही प्रसादजी, किती बालिशपणाचं आहे पहा. तिथे जी रातोरात जी झाडं तोडली गेली ना, हा निर्णय फडणवीस सरकारचा नाही आहे. हा निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयाचा आणि ग्रीन ट्रिब्युनलचा आहे. याची माहिती या ठिकाणी काँग्रेसच्या प्रवक्त्यांना नसेल किंवा माहिती असताना देखील कदाचित एक मिनिट आणि ती 2600 झाडं तोडण्यापूर्वी 24,000 झाडं लावली गेलेली आहेत. आणि या ठिकाणी ज्यांनी सांगितलं ना 250 झाडं दाखवा, होय मी देखील तयार आहे, चला माझ्याबरोबर, 24,000 झाडं दाखवली जातील. आणि 2 वर्ष झाले ते रिप्लाय देत नाहीये. माझं अपील पेंडिंग आहे. तुम्ही काय बोलताय कदम साहेब? तुम्ही जे काम करत नाही, जे आम्ही काम करतो, आम्हाला माहिती, आम्ही काय बोलतो ते. नाही माझं बोलणं तुम्ही त्या बघा जाऊन तुम्ही ठीक आहे बोला बोलत असाल बोला. हा एक मुद्दा झाला. आणि दुसरा मुद्दा, आरे सोडून इतरत्र कुठेही करायला आमची हरकत असण्याचं कारण नाही, पण 4,500 कोटीचा भूर्दंड आणि त्याच्यामुळे प्रोजेक्ट डिले, आमची त्या गोष्टीला हरकत आहे. आणि ते जे पैसे ज्याचं भूर्दंड होणार आहे, हा भूर्दंड करदात्याला होणार नाहीये का? आमचा तात्विक मुद्दा आहे. आमच्या करदात्याच्या होणाऱ्या नुकसानीच्या मुद्द्यावर येऊयात. आनंद देवधरांना काही मुद्द्यांचा प्रतिवाद करायचा आहे सचिन सावंत यांनी मांडलेल्या. मुळात काय होत आहे आनंद देवधरजी, आपला उत्तर आपण सुरू कराच, पण तत्पूर्वी एक गोष्ट सांगतो की काही मुद्द्यांची उत्तरं ना सत्ताधाऱ्यांकडून मिळतात ना विरोधकांकडून मिळतात. तुमच्याकडून तरी काही प्रश्नांची उत्तरं अपेक्षित करायची का? तुम्ही आताच्या घडीला आरे कारशेड समर्थक आहात, कांजूरमार्गचे विरोधक आहात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी झाडं तोडली गेली 2018 साली 17 साली, त्याला हायकोर्टामध्ये स्टे नव्हता. या ज्यांनी ते ऍप्लिकेशन केलं होतं ते आरे जंगल म्हणजे कारशेडची जागा जंगल नाही असं मुंबई हायकोर्टाचा निर्णय आहे. त्या दिवशी जे पिटिशनर होते त्यांनी तिथे झाडं तोडू नयेत, त्याच्यावर स्टे आणावा असं त्यांच्या प्रेयर नव्हती. आणि सुप्रीम कोर्टाने त्याच्यावरती कोणतंही स्ट्रिक्चर पास केलं नाहीये. सुप्रीम कोर्टात विचारलं की आणखी किती झाडं पाडायचे, तर मेट्रो कंपनीने सांगितलं आता गरज नाही पाडायची. त्यामुळे जंगल वाचवलं वगैरे हे लोकांच्या डोळ्यात धूळफेक करतायत हे लोक. आनंद देवधर, याच्यात एक आणखी मुद्दा आहे, याच्यात एक आणखी मुद्दा उपस्थित करतो. बरं ठीक आहे. 2 फिगर्स करेक्ट करायचे तिथे. फक्त 31 हेक्टर जागा दिली गेली आहे, 66 नाही. कारण तुम्हाला 66 एकरचा हा कुठला आला बघ? हा सुप्रीम कोर्टात MMRCL ने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये आहे. त्यांनी वाचून बघावं. जे बोलतायत आज शो वरती, त्यांनी जाऊन सुप्रीम कोर्टाचं MMRCLचं. आनंद देवधर, 33 एकर जागेचा दावा तुम्ही कुठल्या आधारे करताय? MMRCL वरती त्यांनी ज्या ज्या मुद्द्यांचं विरोधकांचं पॉइंट्स होते ते फोडताना त्यांनी 31 हेक्टर, दॅट इज ओनली 2% ऑफ द टोटल 1287 हेक्टर ऑफ द आरे कॉलनी लँड. आरे कॉलनी आणि नॅशनल पार्क हे 2 वेगळ्या गोष्टी आहेत, हे लक्षात ठेवा. आरे कॉलनी हे जंगल नाही, तिथे असंख्य बांधकामं झालेली आहेत आणि जिथे 20 हेक्टर जागेत ती कारशेड बनणार आहे, उरलेल्या जागेत कारशेड सोडून बाकी कोणतंही बांधकाम होणार नाहीये, हेही मेट्रो कंपनीने ठामपणे सांगितलेलं आहे. दुसरं, राम कदम यांनी जे सांगितलं 4.2 कोटी रुपये, ते एका महिन्याचे नसून पर डे तेवढा आहे. त्याचं एस्टिमेट आहे ते 4.2 कोटी रुपये पर डे आहे ते. म्हणजे तुम्ही उद्धव ठाकरे सरकार शपथ ग्रहण केल्यानंतर पहिला निर्णय त्यांनी घेतला, आरेचं काम थांबवलं. तुम्ही 30 नोव्हेंबर पासून आज कॅल्क्युलेट करा किती दिवस झाले, मल्टिप्लाइड बाय 4.2 करोड, किती कोटी रुपये उगाच खर्च झालेले आहेत. याहून पलीकडे एक गोष्ट लक्षात घ्या, मेट्रो 3 याच्यामध्ये 8 डब्यांची गाडी आहे आणि मेट्रो 6 6 डब्यांची गाडी आहे. याच्यासाठी अलाइनमेंट लागणारी वेगळी आहे. स्टेशनचा पण इश्यू येणार आहे. फडणवीसांनी विधानसभेत अतिशय विस्तृत उत्तर दिलेलं आहे यासाठी. तुम्ही पाहिजे तर त्यांचं भाषण काढून बघा, त्यांनी व्यवस्थितपणे किती ऍडिशनल खर्च येणार आहे ते सांगितलंय. आणि हे सगळं कशासाठी, कारण काय याच्यासाठी, जर व्यवस्थित सगळं काम चालू आहे आरेमध्ये, तिथे त्यांनी वाईल्ड लाईफ 83% ऑफ दी लँड मध्ये वाईल्ड लाईफ नाहीच आहे असा पण रिपोर्ट आलेला आहे, सगळं रेकॉर्ड वरती आहे. तरी सुद्धा आणखी दुसरा एक महत्वाची गोष्ट आहे, म्हणतात रातोरात केंद्र सरकारने ऑब्जेक्शन का घेतलं, महाराष्ट्र सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न आहे.
मी तर म्हणेन की लोक अडचणीत सापडले आहेत, त्यांना सोडवायचा हा प्रयत्न आहे. त्याचा आणखी नाही कारण आनंद देवधरांनी जो मांडलाय ना, एक मुद्दा आनंद देवधरांनी जो मांडलाय तो तर्कासाठी पुढे नेतो आणि सचिन सावंत यांना विचारतात. सचिन सावंत सचिन सावंत सचिन सावंतजी बोलतायत, पण एक मिनिट. सचिन सावंतजी, माझा एक प्रश्न आहे आपल्याला. आपण स्वतः कांदिवलीमध्ये राहता, तुम्हाला स्वतःला कांदिवली ते दक्षिण मुंबई पर्यंतचा प्रवास किती जिकरीचा असतो त्याची पूर्ण कल्पना आहे. मेट्रोची लोक खऱ्या अर्थानं वाट पाहतायत आणि कारशेड नसेल तर कितीही लाईनिंगचं काम झालं तरी ती काही वेळेत पूर्ण होणारी वस्तू नाही. हे लक्षात घेता आत्ताच्या घडीला कारशेडचं काम रखडवायचं की आहे ते सुरळीत पुढे न्यायचं? ऐकून घ्या, ऐका देवदर, ऐका देवदर, मी तुमचं ऐकलं. ऐका देवदर, तुमची भारतीय जनता पक्षाच्या हिताची भूमिका आहे, आपण सगळं मानतो. ऐकून घ्या. प्रश्न असा आहे की या संदर्भामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे, हे सरकार आहे. तुम्ही ग्रीन ट्रिब्युनलचा उल्लेख करता, तुम्ही न्यायालयाचा निर्णयाचा उल्लेख करता, न्यायालयानं त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलं. लक्षात घेतलं पाहिजे की मूलतः तो निर्णय फडणवीस सरकारचा होता आणि तो निर्णय सरकारचा असतो. लक्षात घेतलं पाहिजे. फडणवीस निर्णय योग्य आहे का तांत्रिक बाजूला अयोग्य आहे याबद्दल तुम्ही त्याच्यावरती चॅलेंज करता, कुठल्या कोर्टामध्ये असेल किंवा ग्रीन ट्रिब्युनलमध्ये. प्रश्न असा आहे की या संदर्भामध्ये तो निर्णय तात्विक दृष्ट्या चुकीचा होता असं जर प्रत्येक मुंबईकरांचं, आमचं सगळ्यांचं म्हणणं असेल तर तो एक्झिक्युटिव्ह निर्णय बदलण्याचा अधिकार हा नवीन सरकारचा आहे. त्या अधिकारामध्ये तो निर्णय त्यांनी घेतलेला आहे. प्रश्न असा आहे की या संदर्भामध्ये ज्या वेळेला तुम्ही आता ते म्हणताय की कांजूरमार्गच्या जमिनीमध्ये जो रातोरात बोर्ड लावला तो मुंबईकरांना फायद्यासाठी लावला असं नाहीये, चुकीचं आहे. अशा तऱ्हेचा दुसरा संबंध त्या ठिकाणी कुठलाही जोडण्याचा प्रयत्न करू नका. विषय असा आहे तो अधिकाराचा आहे, जागेच्या मालकीचा. जागेच्या मालकीचा विषय आहे. जागेची मालकी त्यांनी दाखवलेली आहे जी त्यांची मालकी नाही आहे. तुम्हाला जर केंद्र सरकारला हस्तक्षेप करायचा असेल त्याची पद्धत वेगळी आहे. प्रश्न असा आहे की तुम्ही जागेचं मालक म्हणून दाखवताय. जो जागेचा मालकीचा निर्णय भाजपा सरकारनं स्वतःच घेतलेला आहे, चंद्रकांत पाटलांनी स्वतः घेतलेला आहे. त्यामुळे आता जो निर्णय त्यांनी घेतलाय चुकी बोर्ड लावायचा, तो अडथळा उत्पन्न करायचा आहे. झारीतले कमळाचार्य आहेत आणि त्या कमळाचार्यांचा पाठिंबा देवधर देत आहेत. आनंदजी, याचा एक प्रतिवाद करण्याची संधी आपल्याला एका मिनिटासाठी देतोय. मला त्यानंतर राम कदमांना पुढचा प्रश्न विचारायचा आहे. मुळात तुम्ही आर्याचं फंडिंग सगळं लक्षात घ्या. मेट्रो 3चं बजेट आहे 23,600 कोटी, जवळपास तेवढंच आहे. त्याच्या 57% रक्कम जपान लोन म्हणून देणार आहे आणि त्या लोनची रिपेमेंटची सॉव्हरेन गॅरंटी ही सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे. आणि ते जे एमओयू झालेलं आहे किंवा अग्रीमेंट झालेलं आहे त्याच्यामध्ये मेट्रो कारशेड, स्टेशन, रूट आणि त्याची अलाइनमेंट ही सगळी जबाबदारी केंद्र सरकारला देवधर डायरेक्ट राज्य सरकारची आहे. जोडता तुम्ही काही बोलता, आपलं काहीतरी बोलायचं सरकारनं केंद्र सरकार त्यांना मुख्य सचिवाने पाठवा केंद्र सरकारच्या. मला 1 मिनिटाचा वेळ द्या. देतो स्टॅलिनजी, एक मिनिट थांबा. यात एक मुद्दा उपस्थित झाला मगाशी आणि जो वारंवार सत्ताधारी गटाकडून समोर येतोय. आरेच्या कारशेडला मुंबईकरांचा विरोध आहे. राम कदम याच्यावर उत्तर देतील. तुम्हाला असा अनुभव आलाय का राम कदम? आरेच्या कारशेडला शिवसेना नेत्यांचा जो काही इगो आहे मुळामध्ये तसा विरोध आहे. नेट काँग्रेसचे अनेक नेते, राष्ट्रवादीचे अनेक नेते खासगीत बोलत असताना हा निव्वळ मूर्खपणा आहे, आरेच्याच ठिकाणी कारशेड झालं पाहिजे असे खासगीमध्ये मत मांडतात. आता ठीक आहे, या ठिकाणी आलेले प्रवक्ते त्यांना बोलावंच लागेल सरकारच्या बाजूने, त्याच्यामुळे ते बोलतायत. मुळामध्ये या गोष्टीचं कुणालाच समर्थन करता येणार नाही की जे नुकसान होतंय मुंबईकरांचं, करदात्यांचं 4,500 कोटीपेक्षा अधिक, तर हे नुकसान हे सरकार म्हणून सरकारचं कर्तव्य. राम कदम, सत्ताधारी गट असं सांगतो आहे की 1 पैसा खर्च होणार नाहीये जर कांजूरला कारशेड गेली तर. अहो, ते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुद्देसूदपणे, जसं या ठिकाणी देवेंद्र साहेबांनी देखील मांडलं की पर डे 4,500 कोटी रुपये, 4.5 कोटी रुपये पर डे नुकसान होते. आता हे अभ्यासाच्या आधारावर मांडलेले मुद्दे आहेत. या सरकारचा अभ्यासाचा, अध्ययनाचा किंवा नीट विचार करून करण्याचा जर या सरकारचा गुण असता
तर सचिवांनी जे मनोज सोनिकांच्या अध्यक्षतेखाली जी 5 लोकांची सचिव समिती नेमली होती तर त्यांनी निर्णय दिला होता तो मान्य केला असता. ठीक आहे. त्यांनी निर्णय काय दिला होता तो तीच समिती तर आमच्या सरकारची नव्हती ना, तुमच्याच सरकारची आहे. त्यांनी विरोध का केला कांजूरला याचं उत्तर आहे का काँग्रेसच्या प्रवक्त्यांकडे? ठीक आहे, त्याचं उत्तर घेऊ. एक वेळेची मर्यादा आहे रामभाऊ, एक वेळेची मर्यादा येते, त्याच्यामुळे पटकन एक छोटीशी जाहिरात विश्रांती, लवकरच परत येतोय. नमस्कार, लक्षवेधीच्या या दुसऱ्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत. प्रवक्ते सचिन सावंत आपल्या सोबत आहेत. त्यांच्यासाठीचा पुढचा आणि थेट प्रश्न असा आहे, सचिनजी, आपण असा दावा करता आहात की कांजूरमार्गची जागा राज्य सरकारची आहे असं तत्कालीन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मान्य केलं होतं. हा दावा एका बाजूला आहे. दुसऱ्या बाजूला आरेची जमीन ही कारशेडसाठी व्यवहार्य नाही हे विद्यमान सरकारचेच मनोज सौनिक सांगतायत. जर मनोज सौनिक यांचा अहवाल आहे तर तो अहवाल विद्यमान सरकारला का मान्य करायचा नाहीये? पहिली गोष्ट समजलं पाहिजे की व्यवहार आणि पर्यावरण, पहिल्याच दिवशी म्हणजे जो प्रश्न विचारला जेव्हा तुम्ही सुरुवात केली त्याच वेळेला मी उत्तर दिलं होतं, व्यवहार आणि पर्यावरण याचा दुर्माई संबंध नाही. आणि निश्चितपणे या संदर्भामध्ये आजच्या परिस्थितीमध्ये विकास जर साध्य करायचा असेल तर तो पर्यावरणाला हितकारक असला पाहिजे. भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांना आपल्याला उत्तरदायी व्हायचं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. निश्चितपणे या संदर्भामध्ये जर आपण दोनदा तीनदा हा मुद्दा मांडला की व्यवहार आणि पर्यावरण यांचा परस्पर संबंध नाही. नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? म्हणजे पर्यावरणाचा व्यवहारावर परिणाम होता कामा नये का व्यवहाराचा पर्यावरणावर परिणाम होता कामा नये? आज जर 200 एकर जमीन अधिकची आपण जंगलामध्ये परिवर्तित करू शकलो आणि एकंदर 800 एकराचं जंगल त्या ठिकाणी आरेमध्येच तयार करू शकलो असतो तर यापेक्षा अधिक व्यवहार्य, अधिक भविष्यकारक, अधिक भविष्याच्या हिताचं काहीही असणार नाही. अशा तऱ्हेचे मेट्रो प्रकल्प येत राहतील परंतु जंगल वाचणार नाही, लक्षात घ्या. त्यामुळे जंगल जर वाचवायचं असेल तर ते येणाऱ्या भविष्यातल्या अनेक पिढ्यांसाठी ते महत्वाचं राहणार आहे. आणि ज्या पद्धतीने आता म्हणतायत लक्षात घ्या की आता तो निर्णय घेतलाय ना, कांजूरमार्गची जमीन ही महाराष्ट्र शासनाच्या ठिकाणी स्वतःहून अडथळा आणत असेल तर त्याच्यावरती काय उत्तर द्यावं, का करता येते याचं उत्तर दिलं पाहिजे त्यांनी. आपण असं म्हणता आहात की कांजूरमार्गची जमीन का असू नये, पण तत्पूर्वी मनोज सौनिक समितीच्या अहवालाबाबतीत आपल्याला विचारलं होतं. मनोज सौनिक समितीचा अहवाल या सरकारला स्वीकारायचा आहे की नाही? सचिनजी. सचिन सावंत त्यांच्यापर्यंत माझा आवाज पोहोचलाय. सचिनजी, माझा प्रश्न आपल्याला ऐकायला आला असेल तर मला उत्तर द्यायची संधी दिलं तर मी बोलू शकतो. अगदी देतो स्टॅलिनजी, एकच मिनिट. सचिन सावंत यांना मी प्रश्न विचारला होता, कदाचित त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचलेला नाहीये. बोला स्टॅलिनजी बोला. मनोज सौनिक कमिटी मधून निवडून आपल्याला सूट करणार असं काही वक्तव्य करू नये. मनोज सौनिक कमिटीने स्वतः हे पण बोलले की आरेमध्ये भरपूर जंगल आहे, ते वाचवलं पाहिजे. हा मुद्दा कधीच कोणी बोलत नाही आरे विरोधकांमधून. मेन मुद्दा मी सांगतो तुम्हाला, 2015 साली फडणवीस सरकार असताना एक अफिडेव्हिट, एक केस दाखल केलं गेलं होतं माननीय उच्च न्यायालयामध्ये, जिथे कलेक्टरने स्वतः सांगितलं की आरे संवेदनशील आहे आणि आम्हाला कांजूरमध्ये कारशेड बनवायचं आहे, खर्च होणार नाही, आम्ही दोन्ही लाईन मेट्रो 6 आणि 3 जोडून कांजूरला हे घेऊन जातो प्रकल्प आणि यामुळे सर्वांचा फायदा होणार, हे प्रतिज्ञापत्र फडणवीस सरकारच्या अधिकाऱ्यांनी कोर्टात दाखल केलेलं आहे. अजून काय बोलणार हे नाही. पण मग मनोज सौनिक समिती जर समजा आरेला व्यवहार्य ठरवत असेल तर सौनिक समितीचा अहवाल ऐकायचा की कांजूरमार्गची जागा योग्य ठरवायची? त्यांचं असं म्हणणं होतं की नवीन ट्रॅक टाकायचं पूर्ण कांजूर पर्यंत, त्याला 4000 कोटी खर्च होणार. ते बरोबर, अगदी बरोबर बोलले. पण त्यांनी मनोज सौनिक कमिटीचा रिपोर्ट तुम्हाला मिळणार आज नाही तर उद्या हातात. त्यांनी कधीही हा विचार केला नाही की मेट्रो 3 आणि मेट्रो 3चे लाईन जोडलं सिप्सच्या बाहेर तर विना एक पैसा न खर्च करता हा पूर्ण प्रकल्प कांजूर पर्यंत जाऊ शकतो. आणि परत सांगतो, थोड्या वेळापूर्वी मुद्दा उपस्थित झाला होता
की सिब्स पासून आरे कारशेड 1.5 किलोमीटर आहे, सिब्स पासून कांजूरमार्ग 7.5 किलोमीटर आहे. 7.5 किलोमीटरच्या बांधकामाचा खर्च जास्त येणार का 1.5 किलोमीटर बांधकामाचा जास्त खर्च येणार? कारण नाही येणार, कारण मेट्रो 6ची लाईनची ट्रॅक ऑलरेडी म्हणजे पिलर टाकून ती लाईन तयार होतोय. म्हणजे जिथे फक्त जोडायचं आहे आरे मध्ये जो क्रॉसिंग होतोय मेट्रो 3 आणि 6 मध्ये, तिथेच फक्त जॉईन करायचंय आणि तोच ट्रॅक पुढे घेऊन जाणार कांजूर पर्यंत आणि रिकामी जाणार नाहीये, ते लोकांना घेऊन जाणार. आज कांजूर पासून चर्चगेटला कोणाला जायचं असेल तर त्याला दादरला जाऊन गाडी बदलावं लागतं. आज कांजूरमार्ग, भांडूप, मुलुंड, विक्रोली ह्या सगळ्या लोकांना वेस्टर्न रेल्वेला जायला हा सर्वात उत्तम कनेक्शन मिळाला त्यांना. राम कदम, आपण ऐकलं रामभाऊ, थोड्या वेळापूर्वी स्टॅलिन यांनी मान्य केलं, जो मुख्य मुद्दा तुम्ही उपस्थित करत होतात, की होय आरे मधून कांजूरमार्गला जायला 4.5 ते 5,000 कोटींचं नुकसान किंवा खर्च, गुंतवणुकीतला खर्च होऊ शकतो. आत्ताच्या घडीला एक गोष्ट स्पष्ट करा, चर्चेच्या पुढच्या टप्प्यात आपल्याला जायचंय. कांजूरमार्गलाच जमीन होईल, माफ करा, कांजूरमार्गलाच कारशेड होईल असं ठामपणे विद्यमान सरकारचं म्हणणं आहे. त्यांनी स्पष्ट सांगितलंय 657 नंबरच्या सिटी सर्वे क्रमांकाच्या भूखंडावरच काम होणार आहे. पुढं काय करायचं? केंद्र सरकार जर बोर्ड लावून आपला दावा जमिनीवर करणार असेल तर या वादात मुंबईकरांनी स्वतःला भरडून घ्यायचं, की तुम्ही दोघंही सत्ताधारी आणि विरोधक परिपक्व भूमिका घेत मुंबईच्या विकास प्रकल्पांना मार्गी लागू देणार आहात? प्रसाद, आमची केवळ विरोधाला विरोध अशी भूमिका नाहीये. करदात्यांच्या खिशातल्या पैशाची उधळपट्टी या सरकारनं करू नये. मेट्रोला विलंब होतोय तो ताबडतोब पूर्ण व्हावा ही आमची भूमिका आहे. आणि एखादा महाराष्ट्राचं सरकार जर जनतेच्या हिताचा निर्णय घेत असेल तर त्या निर्णयाचं समर्थन करून सरकारच्या पाठीमागे उभं राहणं एवढी सकारात्मक भूमिका आमची आहे. पण ज्या भूमिकेला न्यायालय, सुप्रीम कोर्ट, ग्रीन ट्रिब्युनल यांची सचिव समिती ज्या निर्णयाला अप्रत्यक्ष रूपानं विरोध करते कांजूरमार्गला आणि आरेला समर्थन करते, त्या ठिकाणी हा सरकारचा बालहट्ट का, हा माझा पहिला आणि शेवटचा मुद्दा. जंगल म्हणजे काय? जंगलामधली झाडं, हे आपण मान्य करतो. 2600 झाडांच्या बदली फडणवीस सरकारनं मुळामध्ये ही मेट्रो कारशेडची जागा वनजमीन नाही, हरित पट्टा आहे, जिथे 24,000 झाडं लावली. हे वारंवार सांगितल्याच्या नंतर सुद्धा या 3 पक्षाच्या सरकारकडून, ज्यांच्यामध्ये अंतर्गत प्रचंड संघर्ष आहे, भांडणं आहेत, हे सरकार लोकांची दिशाभूल करते. लोकांच्या खिशाला कात्री लावून यांना पैशाची उधळपट्टी करता येणार नाही. ठीक आहे रामभाऊ, तुमचा मुद्दा आहे पैशाच्या उधळपट्टीचा, करदात्यांच्या श्रमातून आलेल्या उत्पन्नातून दिलेल्या कराच्या पैशाला अयोग्य पद्धतीनं कथितरित्या वापरण्याचा. सचिन सावंत, पुढं काय याचं उत्तर आपल्याकडून अपेक्षित करतो. भारतीय जनता पार्टीचं म्हणणं असं आहे की कांजूरमार्गची कारशेड ही पैशाची उधळपट्टी आहे, तिथे जर ती झाली तर त्याचा विरोध होत राहील. मला आपल्याला विचारायचं आहे की मग मुंबईकरांचे विकास प्रकल्प अशाच पद्धतीनं वादात अडकलेले राहणार आहेत का? नाही, आता वाद हा विषय संपला होता. लक्षात घेतलं पाहिजे की हा निर्णय राज्य सरकारने घेतला होता आणि राज्य सरकारच्या स्वतःच्या जमिनीवरती काम सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. आता वाढवण्याचं काम केंद्र सरकारनं स्वतः केलेलं आहे, हा मूळ मुद्दा आहे. त्याच्यावरती राम कदम यांनी उत्तर दिलेलं नाही आणि त्याचं समर्थनच एका अर्थाने करण्याचा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे. जो निर्णय चंद्रकांत पाटलांनी यांच्याच मंत्र्यांनी घेतला होता त्याच्याच विरोधामध्ये आता भूमिका बदलायची, हे भारतीय जनता पक्ष जेव्हा करत असेल त्यावेळेला त्याला महाराष्ट्राच्या विरोधी भूमिका असंच म्हटलं पाहिजे. आजच्या परिस्थितीमध्ये सरकारला सहकार्य करण्याची यांची भूमिका नाही. यांचा पोटशोळ आहे की हा जो प्रकल्प आहे तो महाराष्ट्र विकास आघाडी सरकारनं, फडणवीस सरकार जे सातत्यानं सांगतं त्याला खोटं पाडून आता तो सिद्ध केलेला आहे की हा होऊ शकत होता. जर हा होऊ शकत होता तर तो 2015 सालीच का केला नाही याचं उत्तर ते देत नाहीत. जर 2015 सालीच कांजूरमार्गच्या ठिकाणीच केलं असतं, अशा तऱ्हेचा ऑप्शन उपस्थित असताना सचिनजी, एवढा सचिनजी, आपण मगाशी संपर्कात कदाचित नसाल. स्टॅलिन यांच्याशी बोलताना एक गोष्ट समोर आली की होय 4.5 ते 5,000 कोटी रुपये या रिअलाइनमेंट, पुनर्बांधणी, पुनर्रचना करण्यासाठी लागणार आहेत. हाच मुद्दा कळीचा बनतोय विरोधकांच्याकडून, कारण त्यांच्या लेखी 4.5 ते 5,000 कोटी रुपये खर्च करू नये. नाही, मला तुम्ही मिसकोट करताय. मी असं बोललो नाही. जर नवीन ट्रॅक टाकलं तर खर्च होणार बोललो. आता परिस्थितीमध्ये 1 रुपया सुद्धा खर्च नाही आहे. प्लीज ऐका प्रसादजी ऐका. बोला सचिनजी, बोला. मी पूर्ण ऐकलं होतं. त्याने असं म्हटलं नव्हतं. अगोदरच्या संदर्भामध्ये आताच्या परिस्थितीमध्ये वेगळा जो पर्याय आपल्याकडे आहे, डीएमआरसी त्याच्यावरती अहवाल करते आहे, तयार करते आहे. डीएमआरसी लगेचच त्या संदर्भामध्ये अहवाल देईल.
राज्य सरकार उत्तर देते केंद्र सरकारला, हा विषय जास्त रेंगाळणार नाहीये, तात्काळ याच्यावरती कार्यवाही होणार आहे, एवढं मात्र निश्चित आहे. ठीक आहे, मग एक छोटा प्रश्न अजून उपस्थित राहतो. आपलं सरकार 29 तारखेला आलं, 29 नोव्हेंबर गेल्या वर्षीच्या 2019 साली ते स्थापित झालं. त्या तारखेपासून आजपर्यंत म्हणजे सुमारे वर्षभर कांजूरमार्गला कारशेड नेण्याची प्रक्रिया का रेंगाळली होती आणि या वर्षभराचा भुर्दंड कोणी सहन करायचा? या वर्षभराचा भुर्दंड 2015 सालापासून हा प्रकल्प तिथे जात असताना ज्या पद्धतीनं तो टाळला गेला, कोणाच्या हिताकरता आरे कारशेडच्या संदर्भामध्ये आरेमध्येच केली पाहिजे हा अट्टहास केला गेला, त्या फडणवीस सरकारच्या संदर्भात तो प्रश्न विचारावा लागेल. निश्चितपणे कांजूर मार्ग मध्ये जर होणार असेल आणि जंगल वाचणार असेल, एवढ्या झाडांच्या कतली वाचल्या असत्या, तिथल्या पक्षाच्या थव्याना त्यांचा निवारा त्यांच्याकडनं हिरावून घेतला गेला नसता. ही परिस्थिती निश्चितपणे हा जो प्रश्न मुंबईकर विचारतील, राम कदमांना विचारतील, फडणवीस राम कदम लगेच उत्तर देतील त्याचं इथल्या इथे. रामजी बोला. मुळामध्ये ज्या ठिकाणी पूर्ण सपाट मैदान आहे, वर्षभरापूर्वी सुद्धा काम सुरू झालं, या सरकारच्या बालहट्टामुळे वर्षभर कामाचा विलंब झाला, तर त्याची जबाबदारी न घेता हे काही उगाच शब्दाला शब्द जोडून काही बोलायचं. आजही मी सांगतो की उद्या नाही, या क्षणाला आरेमध्ये काम सुरू होऊ शकतं. का तुम्हाला अडचण आहे, का तुम्हाला त्रास आहे? फक्त आणि फक्त शिवसेना नेत्यांचा पॉलिटिकल इगो आणि त्याच्यामुळे या दोन पक्षांची झालेली कुचंबना हे त्याचं कारण आहे. तर त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारने इगो बाजूला ठेवावा. यांना मुंबईकरांचं आणि प्रवाशांचं हित जर यांना पाहायचं असेल तर आरेच्या कारशेडला यांनी विरोध करू नये. आम्हाला इतरत्र कुठेही होत असेल तर आमचा विरोध नाहीये. आमचा विरोध फक्त वाढणारा खर्च आणि होणारा विलंब याला आमचा विरोध आहे. राम कदम, सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे की या विरोधाला काही अंशी गेलं सरकार जबाबदार आहे, हा तर्क पटतोय का? काही बालिशपणासारखे आरोप करतात. स्वतः स्टे द्यायचा, स्वतः स्थगिती द्यायची आणि आम्ही जबाबदार. आणि कशा जबाबदार? कांजूरची जागा निवडताना तुम्ही अभ्यास केलात का? अर्धवट अभ्यासाच्या जोरावर फाटक्यात पाय टाकार आणि त्याची जबाबदारी आमच्यावर ढकला. म्हणजे तुम्हाला सरकार चालवता येत नाही, तुम्ही कोरोनाच्या काळात एका पैशाची मदत केली नाही, शेतकऱ्यांना मदत केली नाही. शेतकरी कुठून आला मध्ये याच्यात? हा, कुठे काही घेऊन जायचं आपण विषय. काही तांत्रिक कारणांमुळे राम कदम यांच्याशी संपर्क तुटलाय. एकदा पटकन आनंद देवधरांच्याकडून एक उत्तर घेऊयात. आनंद देवधरांच्या साठीचा प्रश्न असा आहे, आनंदजी, ज्या पद्धतीनं सत्ताधारी आणि विरोधक हे थेट या मुद्द्यावर आमने सामने आहेत. सरकार म्हणतंय काही झालं तरी जागा कांजूरमार्गची सोडणार नाही, केंद्राला देणार नाही, आणि विरोधकांचं म्हणणं आहे की प्राप्त परिस्थितीमध्ये काहीही झालं तरी ते असा खर्च, वायफळ खर्च, कथितरित्या वायफळ खर्च होऊ देणार नाहीत. आनंद देवधर, पुढच्या सुमारे 3 ते 4 महिन्यात मेट्रोच्या संदर्भातलं काम कारशेड बाबत कुठेतरी पुढे जाताना दिसेल की आपण असंच वादाला वाद आणि शब्दाला शब्द लावत बसायचंय? माझ्या मते हे सुप्रीम कोर्टात त्याच्या विरुद्ध अर्ज जाईल की कांजूर मार्गला स्टे द्यावा आणि आरे कॉलनीतलं काम सुरू करावं. याच्यासाठी कोणीतरी कोर्टात जाईल आणि मला खात्री आहे की कोर्ट त्यांच्याच बाजूने निर्णय देईल. कारण हे अकारण ओढवलेला खर्च आहे, काहीही कारण नाहीये. हे जे स्टॅलिनजी म्हणत होते ना की कांजूर मार्गाला यायचं ठरवलं होतं, मला काय म्हणायचंय, त्यांनी सुप्रीम कोर्टात का नाही गेले ते की तुम्ही अल्टरनेट साईड तुम्ही कन्सिडर करा म्हणून? सुप्रीम कोर्टाने 30 सेकंदात फेकून दिली होती याचिका. हे माहित आहे का तुम्हाला? त्याचं उत्तर स्टॅलिन यांच्याकडे मागावं लागेल, ते स्वतः आहेत तिथे. कोर्टाने टाकून दिली होती आणि अल्टरनेट सगळ्या साईडचं कन्सिडरेशन झालेलं होतं आणि योग्य सचिनजी एक मिनिट संधी. सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. प्रसादजी सचिनजी बोला. मला असं वाटतं की ऐका ना बेसिक त्यांना थोडंसं सिव्हिक्सचं ज्ञान असण्याची आवश्यकता आहे. खऱ्या अर्थानं जो निर्णय कुठे घ्यावा, कुठे मेट्रो लाईन असली पाहिजे, कुठं काय असलं पाहिजे, याचा प्लॅनिंग हा एक्झिक्युटिव्हचा निर्णय आहे आणि ते एक्झिक्युटिव्ह हे सरकार असतं. सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट येऊन कुठे करावा प्रकल्प हे सांगत नसतं. तुम्हाला त्या संदर्भामध्ये जरी खर्च वाढला हा जरी मुद्दा असेल तरी ती देखील जबाबदारी सरकारची असते. हायकोर्ट म्हणत नाही. दुसऱ्याच्या कुठल्या तरी जागेवरती ज्या वेळेला केंद्र सरकार येऊन आपला त्या ठिकाणी बोर्ड लावत असेल त्याच्यावरती मात्र हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट चपराक देणार आहे, सर्वोच्च न्यायालय चपराक देईल केंद्र सरकारला, एवढं मात्र निश्चित आहे. आनंद देवधरांना एक मुद्दा मांडायचा आहे. नाही, तो मुद्दा हाच आहे की सुप्रीम कोर्टामध्ये ही ज्यावेळी केस जाईल ना, ती केस का इकडनं उचलून तिकडे नेला पाहिजे, तिकडच्या टायटलचा प्रश्न नाही आता. शिफ्टेड टू कन्झ्युमर काही
काय तुम्ही विचार कसं बसला? आपण बघू ना सुप्रीम काय विचार कोर्टात. सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारामध्ये तो विषय येत नाही. नाही, पण सर्वोच्च न्यायालयाकडे सचिनजी, सर्वोच्च न्यायालयाकडे जर अशा प्रकारची याचिका गेली तर सर्वोच्च न्यायालय फेटाळून लावेल ती याचिका असं वाटतंय सचिनजी? निश्चितपणे फेटाळून लावली पाहिजे. देवधर ऐका, पहिली गोष्ट अशी, असं जर असतं तर त्या संदर्भामध्ये जिथे जिथे जागा, आपण मला नवी मुंबईचं विमानतळ आहे, किती जागांमध्ये फिरलं त्यावेळेला, अनेक जागा त्या ठिकाणी, कुठलं तिथे फिजिबिलिटी आहे, हा निर्णय राज्य सरकारनं घ्यायचा निर्णय आहे, लक्षात घेतला पाहिजे. ऐकून घ्या, ती जर सरकारची जागा असेल तर त्यामध्ये कोणाचाही हस्तक्षेप करायचा अधिकार नाही, एवढं मला ठीक आहे. मार्गाची जागा डिस्प्युटेड आहे, आरेची जागा सरकारचीच आहे. आरेची कुठे डिस्प्युटेड आहे? तुमच्या घरी येऊन प्रकल्प करत नाही, ती राज्य सरकारच्या जागेवर प्रकल्प होणार आहेत. पण आरेची जागा राज्य सरकारचीच आहे ना, सरकारने निर्णय घेतला जंगल करायचा आहे, विषय संपला. सर्वोच्च न्यायालयाला त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायचा अधिकार नाही आहे. ज्ञान घ्या जरा, ज्ञान तुम्ही घ्या, तुम्हाला कळेल सुप्रीम कोर्ट काय निर्णय देईल. ठीक आहे, ठीक आहे. वेळेची मर्यादा चर्चेला सगळ्यांनाच अशी विनंती आहे की कृपया आपल्याला इथे थांबावं लागतंय. मला माफ करा, त्यासाठी अधिक वेळ असता तर आपण अजूनच या विषयाचे काही नवे कंगोरेही शोधून काढले असते, त्यावरही चर्चा केली असती. तुर्तास वेळेची मर्यादा असल्यानं लक्षवेधीची चर्चा इथेच थांबवतोय. ताज्या बातम्यांसाठी आपण पहा फक्त जय महाराष्ट्र.